वर्षाच्या कालावधीनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेची पायरी चढणार आहेत। कोरोनामुळे मागील 8 महिन्यांपासून बंद असलेली शाळा व कॉलेज सोमवार 23 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत। सुरुवातीला केवळ राज्यातील 9वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत। मात्र यावेळी शिक्षकांची मोठी जबाबदारी असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करण्यास सुरुवात झाली आहे। नवापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आश्रमशाळा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू झाली आहे। नवापूर तालुक्यातील शिक्षकांची तपासणी नवापूर सिनियर कॉलेज येथील वसतिगृहात स्वॅब घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। 2 दिवसात 200च्या वर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले। शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे। शिक्षकांची कोरोना चाचणी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय केंद्रात मोफत करण्यात येत आहे। कोरोना चाचणी 22 नोव्हेंबर पर्यंत करायची आहे। विद्यार्थ्यांसाठी कोरोनाची चाचणी कंपल्सरी नसून शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणं दिसल्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य त्या विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन 7 दिवस क्वारंटाईन ठेवले जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे। शाळा निर्जंतुकीकरण करणे, तापमान मापक उपलब्ध करून देणे अशा जबाबदाऱ्याही शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोपवल्या आहेत। तालुक्यातील शाळांमध्ये 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होत आहेत, त्यासाठी शाळा निर्जंतुकीकरण करणे आवश्यक, त्या सोयी उपलब्ध करून देणे अशी सर्व व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। इथं सगळे आम्ही स्वॅब देण्यासाठी एकत्रित झालो आहोत। 20 तारखेपासून शाळा उघडत आहे, त्या अगोदर सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी झाली पाहिजे असं परिपत्रकानुसार त्याच्या आधारे आम्ही पण इथं स्वॅब देण्यासाठी आलो आणि हे योग्य पण आहे की शाळा उघडण्या अगोदर चाचणी झाली की सगळ्यांना सुरक्षिततेच्या मानेने बरे बुवा। मी पाथरकर हेमंत यशवंत, अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा नवागाव, तालुका नवापूर येथे उपशिक्षक आहे। शासनाने जो हा उपक्रम केला आहे विद्यार्थ्यांची आणि आमच्या काळजीच्या दृष्टीने, तो खूप चांगला आहे। सगळ्यांचे जर कधी कोरोना चाचणी झाली आणि आम्ही आश्रमशाळेत शिक्षक आहोत, वसतिगृहात आमची मुलं राहणार आहेत, त्यांचा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यामुळे जर कधी आमचा तपासणी झाली तर ते पुढच्या दृष्टीने चांगलं राहील। शासनाने आरोग्याची काळजी घेतली आहे, शिक्षकांची पण आणि विद्यार्थ्यांची, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार। आज इथं दिवाळीनंतर शाळा उघडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी चाचणी सुरू केलेली आहे। त्यासाठी आम्ही सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आमचे स्वॅब तपासणीसाठी येथे आलो आहोत। तरी ही तपासणी अवघ्या 2 मिनिटाची असून यात कुठल्याही प्रकारचा त्रास नाही। तरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढे येऊन ही चाचणी करून घ्यावी। तरी या चाचणीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाहीये, ती पूर्णतः मोफत आहे। तरी सर्व